नमस्कार. माझ्या लाडक्या मेष राशीच्या भाविकांनो आणि रसिक प्रेक्षकांनो, आजचा दिवस केवळ कॅलेंडरवरची एक तारीख नाही, तर तुमच्या आयुष्यातील एका नव्या अध्यायाची सुरुवात आहे. कधी-कधी आपण खूप मेहनत करतो, पण नशिबाची साथ मिळत नाही, बरोबर ना? पण आज 4 मे 2026 रोजी ग्रह नक्षत्रांची अशी काही जुळणी होत आहे की जे पाहून स्वतः विधाताही तुमच्यावर प्रसन्न झाला आहे असं वाटेल. तुमच्या कुंडलीत दडलेले ते रहस्य काय आहे जे तुमच्या आयुष्याचा नूर पालटून टाकणार आहे? का आज तुम्हाला काही खास संकेतांकडे लक्ष देण्याची गरज आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या विशेष भागात तुम्हाला मिळणार आहेत. मेष राशीच्या माझ्या भावांनो आहे बहिणींनो, जर तुमची स्वामी समर्थांवर अढळ श्रद्धा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी मनापासून पहा, कारण अर्धवट ज्ञान नेहमीच घातक ठरतं. पुढे जाण्यापूर्वी आपल्या या परिवारात सामील होण्यासाठी व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थन नक्की लिहा, जेणेकरून सकारात्मक ऊर्जेचा ओघ तुमच्याकडे येईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. मेष राशीच्या व्यक्ती मुळातच अग्नितत्वाच्या असतात. त्यांच्यात एक वेगळीच धग असते, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असते. पण गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला असं वाटत असेल की तुमचे पाय जणू साखळदंडांनी बांधले गेले आहेत. कामात अडथळे येणे, जवळच्या व्यक्तींनी पाठ फिरवणे किंवा आर्थिक ओढाताण होणे अशा समस्यांनी तुम्ही ग्रासले असाल. पण 4 मेचा हा सूर्योदय तुमच्यासाठी काहीतरी वेगळं घेऊन आला आहे. आज ग्रहांचा राजा सूर्य आणि ऊर्जेचा स्रोत असलेला मंगळ यांची स्थिती अशी आहे की तुमच्या आत्मविश्वासात प्रचंड वाढ होणार आहे. सकाळपासूनच तुम्हाला एक वेगळीच प्रसन्नता जाणवेल, जणू काही एखादा अदृश्य हात तुम्हाला यशाच्या दिशेने ढकलत आहे. करिअरच्या बाबतीत बोलायचे झाले तर आजचा दिवस एखाद्या मोठ्या संधीचा दरवाजा ठोठावणारा ठरेल. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत किंवा ज्यांना आपल्या कामाच्या ठिकाणी बढती हवी आहे, त्यांच्यासाठी आजचा काळ अत्यंत अनुकूल आहे. समजा तुम्ही अनेक दिवसांपासून एखाद्या प्रोजेक्टवर काम करत आहात आणि तुम्हाला यश मिळत नाहीये, तर आज अचानक तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुम्हाला शाबासकीची थाप मिळेल. व्यापार करणाऱ्या माझ्या मित्रांसाठी तर आजचा दिवस लक्ष्मी योग घेऊन आला आहे. जर तुम्ही एखादा नवीन करार करणार असाल किंवा व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आजचा मुहूर्त अतिशय शुभ आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. आपल्या मेष राशीचा स्वभाव थोडा उतावळा असतो, पण आज तुम्हाला संयम ठेवावा लागेल, कारण संयमच हीच यशाची पहिली पायरी आहे. आर्थिक स्थितीबद्दल बोलायचे झाले तर आज धनलाभाचे प्रबळ योग आहेत. कदाचित जुन्या दिलेल्या कर्जाचे पैसे तुम्हाला अचानक परत मिळू शकतात किंवा लॉटरीसारखा एखादा अनपेक्षित फायदा होऊ शकतो. पण पैशांच्या बाबतीत एक गुपित सांगते, आज लक्ष्मी तुमच्या दारात येणार आहे, पण ती टिकवून ठेवणे तुमच्या हातात आहे. उधळपट्टी टाळा आणि भविष्यासाठी थोडी गुंतवणूक करा. तुमच्या कुंडलीत गुरुग्रहाची दृष्टी आज तुमच्या धनस्थानावर पडत आहे. याचा अर्थ असा की तुमची आर्थिक बाजू आता हळूहळू भक्कम होऊ लागेल. काळजी करू नका, जे दिवस अंधारात गेले आता प्रकाशाकडे जाण्याची वेळ आली आहे. नात्यांबद्दल आजचा दिवस अत्यंत भावूक आणि प्रेमळ असणार आहे. घरामध्ये आनंदाचे वातावरण राहील. जर तुमच्या जोडीदारासोबत काही कारणांनी वाद झाले असतील तर आज ते वाद मिटवण्याची सर्वोत्तम वेळ आहे. एक छोटासा संवाद, एक छोटीशी भेट तुमच्या नात्यात पुन्हा एकदा तोच गोडवा निर्माण करू शकते. मेष राशीच्या व्यक्तींचा स्वभाव थोडा रागीट असतो, पण आज तुमच्या वाणीत एक प्रकारची मृदुता असेल. आई वडिलांच्या आशीर्वादाने आज तुमचे रखडलेले काम पूर्ण होईल. मुलांच्या प्रगतीमुळे मनाला उभारी मिळेल. जे तरुण लग्नासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी आज एखादे चांगले स्थळ येण्याची दाट शक्यता आहे. मध्यंतराकडे वळताना मला तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. जीवनात जेव्हा सगळं चांगलं घडायला लागतं तेव्हाच आपल्याला खऱ्या परीक्षेला सामोरे जावे लागते. आज दुपारी 12 ते 3 या दरम्यान तुम्हाला एक असा अनुभव येईल जो तुम्हाला भविष्यातील मोठ्या यशाचा संकेत देईल. तो संकेत काय असेल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पुढे नक्की पहा. पण त्याआधी जर तुम्हाला असे वाटत असेल की ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आम्हाला असेच सखोल संशोधन करून तुमच्यासाठी नवनवीन माहिती आणायला प्रेरणा मिळते. आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्हाला स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विशेषतः डोकेदुखी किंवा डोळ्यांचे विकार तुम्हाला थोडा त्रास देऊ शकतात. कामाच्या व्यापात आपण स्वतःच्या शरीराकडे बघायला विसरतो, पण लक्षात ठेवा, शरीर सुदृढ असेल तरच आपण यशाचा आनंद घेऊ शकतो. आज थोडा वेळ योगासने किंवा ध्यानधारणा करण्यासाठी काढा. यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल आणि विचारांमध्ये स्पष्टता येईल. मेष राशीच्या जातकांनी आज शक्यतो बाहेरचे तेलकट पदार्थ खाणे टाळावे, कारण पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. आजच्या दिवसाचे एक खास रहस्य म्हणजे तुमच्या शत्रूंवर तुमची मात होणार आहे.
जे लोक तुमच्या पाठीमागे कुरापती काढत होते ते आज स्वतःहून तुमच्यासमोर नतमस्तक होतील. तुमची प्रगती पाहून अनेकांचे डोळे दिपतील, पण तुम्हाला नम्र राहायचे आहे. गर्व हा माणसाचा घात करतो, हे नेहमी लक्षात ठेवा. मेष राशीचे लोक मनाने खूप साफ असतात, पण कधीकधी स्पष्ट वक्तेपणामुळे लोक त्यांना चुकीचे समजतात. आज मात्र तुमची ही स्पष्ट वक्तिवृत्ती लोकांना आवडेल. आता वळूया एका अत्यंत प्रभावी उपायाकडे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या प्रगतीत काही अडथळे येत आहेत, तर आज 4 मे 2026 रोजी एक छोटासा पण शक्तिशाली उपाय नक्की करा. सकाळी अंघोळ झाल्यानंतर तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यात थोडे कुंकू आणि लाल फुले टाकून सूर्याला अर्घ्य द्या. अर्घ्य देताना ओम सूर्याय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. या उपायाने तुमच्या कुंडलीतील दोष दूर होतील आणि तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू होईल. तसेच आज गरिबांना काहीतरी लाल रंगाच्या वस्तू दान करा, जसे की डाळ किंवा लाल वस्त्र. यामुळे मंगळ ग्रहाची कृपा तुमच्यावर राहील. दैनंदिन जीवनात आपण अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, पण ज्योतिषशास्त्रानुसार याच गोष्टी आपल्या भाग्यावर परिणाम करत असतात. आज पांढरा किंवा लाल रंगाचा पोशाख परिधान करणे तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. आजचा तुमचा शुभ अंक 9 आहे आणि शुभ दिशा पूर्व आहे. जर तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडणार असाल, तर घरातील मोठ्यांच्या पाया पडून बाहेर पडा. तुमचे काम निश्चितपणे फत्ते होईल. व्हिडिओच्या उत्तरार्धाकडे जाताना मला तुम्हाला एक प्रेरणादायी गोष्ट सांगायची आहे. मेष राशीचे लोक हे जन्मतःच नेतृत्व करणारे असतात. तुमच्यात ती ताकद आहे जी जगाला बदलू शकते. फक्त गरज आहे ती स्वतःवर विश्वास ठेवण्याची. आजच्या दिवशी नशीब तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. जुन्या चुकांमधून शिका आणि नव्या उमेदीने कामाला लागा. येणारा काळ तुमचाच आहे. मेष राशी आजचे भविष्य हे दर्शवित आहे की तुमची स्वप्ने आता सत्यात उतरण्याची वेळ आली आहे. शेवटी जीवनात कितीही संकटे आली तरी डगमगून जाऊ नका, कारण अंधार जेवढा गडद असतो, पहाट तेवढीच जवळ येते. आज 4 मे रोजी झालेली ही ग्रहस्थिती तुमच्या आयुष्यात आनंदाची बरसात करणार आहे. फक्त स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर सदैव राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या आयुष्यात घडणारे अनुभव आमच्यासोबत कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तुमच्या प्रत्येक कमेंटने आम्हाला अधिक चांगले काम करण्याची ऊर्जा मिळते. जर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना, विशेषतः ज्यांची मेष रास आहे, त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा. त्यांचेही भले भावे हीच आपली भावना असायला हवी. जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देते, जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून उद्याचे राशी भविष्य तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. तुमचे आरोग्य उत्तम राहो, तुमच्या घरात सुख समृद्धी नांदो आणि तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होवत, हीच सदिच्छा. पुन्हा भेटूया अशाच एका मार्गदर्शक आणि माहितीपूर्ण भागात. तोपर्यंत पाहत रहा ज्योतिष गुरु. धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ.